की आता नुकतीच SRT झाली होती. गेले 7-8-9 महिने झालं प्रॅक्टिस करतोय, पण असं नुसतं आपला टाइमपासच चालला होता बऱ्यापैकी व्यायामात वगैरे. व्यायामात काही एवढं लक्ष नव्हतं. पण जेव्हा 25 किलोमीटर केलं त्यावेळेस टाइम गेला माझा 5 वाजून काहीतरी 40 मिनिटं. मनाला खटकलं कुठेतरी. नंतर प्रवास झाला, 53 किलोमीटरचा बघितला, 100 किलोमीटरचा बघितला. काही काही लोकांचे हात मोडल्यात, कोणाचा पाय मोडलेला आहे, कोणाचा खांदा मोडलेला आहे. त्या लोकांनी 100 किलोमीटर केलं 19 तासात, 18 तासात. एक असा मला एक गृहस्थ भेटला, हडपसरचा होता, की तो पुणे मुंबई नॉनस्टॉप 17 तासात करतो सायकलिंग वगैरे. त्याचं वय काहीतरी 56 होत असतं. त्याच्यापासून थोडी काही प्रेरणा मिळाली मला आणि वाटलं की याला आपण काय करतोय. गेले एक 8-9 महिने झाला आपण काय व्यायाम करतोय, येतोय व्यायाम करतोय, जातोय खातोय, येतोय व्यायाम करतोय. आणि शेवटी मला टाइम किती लागतोय 25 किलोमीटरला 5 तास 40 मिनिटं. जी लोक महिन्यातून एकदा करतात त्या लोकांना ते 5.5 तासात झालं. मला कुठंतरी खटकलं. त्यानंतर मी सरांना बोललो की सर काय व्यवस्थित व्हाय नाही, काय ह्याच्यावर काय करायचं. सर म्हणले काय नाही, तुमच्यासाठी माझा वेगळा प्लॅन आहे. विठ्ठल सर हे आपण म्हणले सगळेजण मिळून तुम्ही 1 तारखेपासून 21 किलोमीटर करसाल का. म्हणलं सर करतो. काय पहिलं 2-3 दिवस थोडंसं ताण झाला, हे झाला. नंतर मग त्यात काय विठ्ठल सरांचं मार्गदर्शन मिळलं. त्यात मेलबर्न रिटर्न उमेश साठे बरोबर होते, परत विष्णू होते, सचिन सरांचं मार्गदर्शन मिळलं, बाकीचं काय SK होते, सगळीच आपली टीम होती. आता सगळी टीम होते, SK होते, आहेत नाही म्हणलं, होते. तर काय झालं, एक 10-12 दिवस झालं तर त्रास व्हायचा. कुठे इथं दुखायला लागलं, पण थोडं थोडं वजन कमी व्हायला लागलं होतं. त्यामुळे बॉडीत कुठेतरी मला वाटतं की त्याला इंग्लिशमध्ये काय मेटाबॉलिझम असं काहीतरी बोलतात, ते असं थोडं थोडं कमी होत चाललं होतं बॉडीतनं बऱ्याच गोष्टी. त्याच्यामुळे कुठं कुठं ताण येत होता. 10 दिवस झालं, 15 दिवस झालं, 20 दिवस झालं, 23 दिवस झालं, 24 दिवस झालं, 25 दिवस झालं. परत 26-27 दिवशी थोडा जास्त त्रास व्हायला लागला. काय नंतर मग परत काय गेले 2-3 दिवस आम्ही हळूहळू केलं. आज त्यात आमचे उमेश कोंडे सर पण आले. त्यांचं खूप आज सहकार्य लाभलं मला. त्यांनी ज्या पद्धतीने मला आज नेलं, काही गोष्टी मला माहित नाहीत, मी अजून नवीन करतोय. काय मी सगळ्याकडून अनुभवातनं शिकतोय. काही कोण शिकून आलेलं नसतं कुठली गोष्ट. बरोबर, प्रत्येकाकडून काय चुका झालेल्या असतात त्यातनंच कळतं. अशा पद्धतीने झालं. आज चांगलं वाटतंय. असं वाटतंय की आपण काहीतरी करू शकतो. तुम्ही काहीतरी करू शकता जीवनामध्ये. खूप चांगल्या गोष्टी करण्याजोग्या खूप आहेत. न करणारे तुम्हाला काहीच नाही. घरात बसून 5 वाजता बसून नुसतं तिथंच घरात फिरून मोटिवेशन घेण्यात काही उपयोग नाहीये. इथं येऊन तुम्ही ग्राउंडवर या, व्यायाम करा, ती मोटिवेशन करा, माझं असं म्हणणं आहे. आणि स्पेशली थँक्स फॉर आनंद कचरे सर. त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला या महिन्यात मोटिवेशन दिलं, त्यांना वेळ असायचा, त्या वेळेतनं ते रोज यायचे. आम्हाला म्हणायचं दमला का, काय झालं का, आठवड्यातनं 2-3 वेळा त्यांचे फोन यायचे, बरी का तब्येत, कुठं काय दुखतंय का, हे कम पडतंय, ते घे, हे घे, ते घे, एक्सेट्रा. तर खूप चांगलं सहकार्य लाभलं सगळ्याचं. आणि विशेष आम्हाला नवचैतन्य आलं जेव्हा आमचे तात्या आले आमच्या त्याच्यामध्ये. 2 महिने तात्या म्हणतोय सर, माहीत करा बघा. तुम्हाला आम्हाला 4-5 दिवसात खूप चांगलं आमच्या ग्रुपमध्ये नवचैतन्य संचारलंय. अनेक प्रकारची अशी ऊर्जा आलेली की जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. आणि त्यात आमचे जुने सहकारी राजकारणातले आमचे डिबेट विकास गोडगे सर, अनेक रायटर आहेत, गुंडे रायटर आहेत, लेखक आहेत. दुसरे कुठे गेले आमचे बोरसे पण सवंगडी, जे आमचे पैलवान आहेत, ते पण आमचे काय 2-3 दिवस ते पण आज भेटले. अजून बरं वाटलं. अजून न्यू जॉईन 2 मॅडम आणि सर भेटले, त्यांचं पण अभिनंदन. अशा प्रकारे सर्व टीमचं माझ्यापासून परत एकदा अभिनंदन. तुमचं असंच सहकार्य लाभत राहो आणि आपला हा यशाचा आलेख असाच चढत राहो. धन्यवाद.